पैसा फेक तमाशा देख ही शिंदेंच्या कामाची पद्धत. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना खोचक टोला. काम करण्याची संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा, तर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीही भेद केला नसल्याचंही पवारांनी केलं स्पष्ट. सत्ता आल्यास 6 महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ, पालघर लोकसभा मतदारसंघात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा. राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. 2019च्या तुलनेत 2023 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 5,000 वाढले. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मृत्यूच्या संख्येत घट. गृहमतदानाद्वारे वरिष्ठ नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. मोहम्मद हामिद अन्सारी, मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींनी केलं गृहमतदान. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी उद्या मतदान. गेल्या 2 दिवसांमध्ये 8,088 जणांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई. 5व्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या 1,161 तर बसच्या 629 बस धावणार. कर्मचाऱ्यांची ने-आण. दिव्यांग मतदारांसाठी बसच्या जादा फेऱ्या. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी 2 जूनपर्यंत मेगा ब्लॉक. नागपूर मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम. मुंबई विमानतळावरून प्रवासाचा नवा विक्रम. एका महिन्यात 40,36,000 प्रवाशांचा प्रवास. तर कोविड काळानंतर एप्रिल महिन्यामध्ये प्रवासी संख्येत तब्बल 131% वाढ. मान्सून आज अंदमानात दाखल होणार. यंदा मान्सून धो-धो बरसणार. सुमारे 106% पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची तारांबळ. अवकाळीनं वीज पुरवठाही खंडित. रत्नागिरीच्या वेरवली धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू. ऐन उन्हाळ्यात उंचावरून पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आग्र्यातील चप्पल व्यापाऱ्यांच्या घरी आयकर विभागाचे छापे. 40 कोटींची रोकड जप्त. नोटा मोजणी असूनही सुरूच. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला केलं पराभूत. सीएसके आयपीएल 2024 मधून बाहेर, तर आरसीबीची प्ले ऑफ मध्ये एंट्री. दोन 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवार आणि तटकरेंचा विरोध होता. संजय राऊतांचा मोठा दावा. 2004 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एनसीपीकडे योग्य नेता नव्हता. अजितदादांच्या 2004च्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर. तर भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती. पवारांकडून 2004च्या प्रश्नांचा उलगडा. मतपेढीसाठी उद्धव ठाकरेंना भगवान नकोसा. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. उद्या राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईमध्ये 30,000 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात. स्वाती मालिवाल प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक. विभव कुमार यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. 5व्या टप्प्याच्या प्रचार तोफा थंडावल्या. देशभरातील 49 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान. शेवटच्या टप्प्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अयशस्वी. पतंजलीची सोनपापडी निकृष्ट असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. सहाय्यक व्यवस्थापकासह 3घांना 6 महिने कारावासाची शिक्षा. चुकीचा नकाशा वापरल्यास 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा. यूजीसीकडून विद्यापीठांना सतर्कतेच्या सूचना. राज्यात विजेची मागणी 26,000 मेगावॅटवर. मागणी वाढत असताना कोराडी पाठोपाठ चंद्रपूरचा एक वीज निर्मिती संच मात्र बंद. अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात. प्रियंकांच्या प्रचारानं निवडणुकीत चुरस. स्मृती इराणींना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.